नवी मुंबई बाजार समितीतलं संचालक मंडळ बरखास्त करून 2 वर्ष झाली। आता हे मंडळ कायमस्वरूपी बरखास्त करून समितीचा कारभार सचिव दर्जाच्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे। याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पणन विभागाला देण्यात आल्या आहेत। या अनुषंगाने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पणन कायद्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहे। सरकारच्या या निर्णयामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांवर तसंच सहकार क्षेत्र आणि महसूल उत्पन्नावर होणाऱ्या परिणामांविषयी चर्चा करण्यासाठी कृषी पत्रकार विजय गायकवाड आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार विजयजी। नमस्कार। आताच आपण पाहिलं की असा प्रस्ताव विचाराधीन आहे की जे संचालक मंडळ आहे ते कायमस्वरूपी बरखास्त करायचं आणि तिकडे एक सनदी अधिकारी आणायचा म्हणजे प्रशासक नेमायचा। तर काय भूमिका असेल या प्रस्तावामागची? निश्चितपणे महाराष्ट्राच्या मध्ये ज्या पणन समित्या आहेत, बाजार समित्या आहेत, त्यांची संख्या जवळपास 295 आहे आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं एक आगळं वेगळं त्याच्यामध्ये महत्त्व आहे। ते दोन्ही कारणाने, एक तर इथे उलाढाल फार मोठ्या प्रमाणात होते, जवळपास वार्षिक लेखी उलाढाल 10,000 कोटीच्या वरती आहे आणि ज्या 25 जे संचालक नेमले जातात ते 6 महसुली विभागातून येतात, त्याबरोबर व्यापारी प्रतिनिधी इथल्या 6 अंतर्गत ज्या बाजार आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत तिथले प्रतिनिधी आहेत, माथाडी कामगार या सगळ्यांना तिथे प्रतिनिधित्व मिळतं। त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला। आता हे प्रस्ताव आणण्यामागचं कारण काय नेमकं, तर आपण पाहतो राज्यामध्ये जेव्हापासून सत्ता बदल झाला आहे तेव्हापासून सहकारी संस्थांवरती वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रण आणलं जातं। ते एका दृष्टीने चांगलंही आहे, कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये अनेक मोठे गैरप्रकार निदर्शनास आले होते, अनेक आरोप सुरू झाले होते। आता नवी मुंबई बाजार समितीचा जर विचार केला आपण तर गेल्या काही दिवसात FSIचा घोटाळा असेल, त्यामुळे संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले असतील आणि एकंदरीतच मला नाही वाटत की अशी म्हणजे जरी 6 शेतकरी प्रतिनिधी असेल तरी बाजार समितीच्या कुप्रथा आहेत, म्हणजे हाताखालून बाजार समितीचे व्यवहार होतात किंवा शेतकऱ्यांची पिळवणूक होते, तर हे कुठे थांबले होते। त्यामुळे हा जो प्रस्ताव आला आहे तो थेट शेतकऱ्यांवरती याचा परिणाम होणार नाही, पण सरकारने ज्या पद्धतीने, आणि याला एक प्रक्रिया आहे, आपण एक समजून घेऊयात की हा प्रस्ताव आता पणन विभाग देईल, तो मंत्रिमंडळ मंजूर करेल आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ज्या पणन कायदा आपण APMC ॲक्ट 1963चा उल्लेख करतो तर त्याच्यामध्ये बदल होणार आहे। ते विधिमंडळापुढे येईल, सर्वपक्षीय सदस्य त्याच्यावर चर्चा करतील, विधानसभेच्या मंजुरीनंतर विधान परिषदेत जाईल आणि त्यानंतर राज्यपाल सहमती दिल्यानंतर ही बदल हे प्रत्यक्षात येणार आहेत। तोपर्यंत काय त्याच्या प्रतिक्रिया येतील व्यापाऱ्यांकडनं, शेतकऱ्यांकडनं, त्या वेगवेगळ्या घटकांकडनं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नेहमीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय महत्त्वाची राहिली आहे। तुम्ही म्हटलात की वार्षिक 10,000 कोटींची उलाढाल जवळपास इकडे होते, तर अशा वेळी जो पणन कायद्यामध्ये बदल करायचं प्रस्तावित आहे तर काय अपेक्षित आहे त्यामध्ये? निश्चितपणे म्हणजे हा तर एक बदल आहेच आणि आता मागील काही काळात अधिवेशनामध्ये पणन यापूर्वी सुधारणा झाल्यात, म्हणजे बाजार समितींवर तज्ज्ञ संचालक नेमायची प्रक्रिया असेल किंवा फळे आणि भाजीपाला ज्या विनिमुक्त करण्याचा निर्णय मागील काळात घेतला गेला, प्रचंड त्याला विरोध झाला, त्याच्या विरोधात बाजार समित्या बंद पडल्या होत्या, तर तोही निर्णय असेल तर विरोधी पक्षांकडनं त्या प्रचंड प्रमाणात विरोध झाला होता। तर यामध्ये तर यापुढेही जाऊन अनेक बदल पणन कायद्यामध्ये होण्याची गरज आहे। मुळातच आपण जर विचार केला की 1963 मध्ये ज्यावेळेस APMC ॲक्ट अस्तित्वात आला तर त्यापूर्वी शेतकऱ्यांची लुबाडणूक, पिळवणूक ही होत होती, ती रोखण्यासाठी ह्या कायद्याची निर्मिती झाली, पण कालांतराच्या काळामध्ये बाजार समितीच शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचं केंद्र झालं असं काही आपल्या समोर आलं होतं। मध्यंतरीच्या काळात मॉडेल ॲक्टच्या माध्यमातून 2003 मध्ये काही सुधारणा झाल्यात, परंतु त्याच्यातून मुंबई बाजार समिती वगळण्यात आली होती, हे आपल्या समोर आहे याच्यामध्ये, कारण ते आपण म्हटले की आर्थिक आणि राजकीय त्याच्यामध्ये कारणं आहेत त्याच्यामध्ये। तर सातत्याने पणन सुधारणा होत आलेल्या आहेत, पण त्या शेतकरी हिताच्या होत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे आहे। म्हणजे फळे आणि भाजीपाला विनिमुक्त झाल्या, थेट शेतकऱ्यांना ग्रामीण भागातून मुंबईपर्यंत किंवा शहरामध्ये जाऊन थेट विक्री करण्याचं स्वातंत्र्य मिळालं, पण त्याच्यासाठी पर्यायी पायाभूत सुविधा, त्याला त्याचं सक्षमीकरण हे झालं का? मी म्हणतो की काही प्रमाणात त्या गोष्टी झाल्यात, पण पुरेपूर अशा झालेल्या नाहीत। त्यामुळं अनेकदा निर्णय घेऊन आपण काहीतरी व्यवस्था मोडीत काढतो की काय असाही प्रश्न त्यानिमित्ताने निर्णय होतो। आणि मला वाटतं की यापुढे जाऊन केवळ बाजार समित्यांचा उद्देश केवळ खरेदी आणि विक्री शेतमालाची असा नव्हता, तर त्यापुढे जाऊन शेतमालावरती प्रक्रिया करणं, त्याच्याबरोबर व्हॅल्यू ॲडिशन करणं आणि आयात निर्यातीपर्यंत जाणं असं अपेक्षित होतं। तर दुर्दैवाने ह्या पूर्वी झालं नाही आणि भविष्यात ते होईल, या सुधारणा त्याला सुरुवात आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। वास्तविक त्या कायद्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं प्रक्रिया उद्योग किंवा याला पण लक्ष दिलं पाहिजे, कारण सध्या पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी आजच्या काळामध्ये उत्पन्न खूप झालंय पाऊस चांगला झाल्यामुळे, पण भाव नसल्यामुळे सध्या शेतकरी अडचणीमध्ये आलेत असं दिसतंय।
तर त्यावरती काय भूमिका आहे तुमची? निश्चितपणे म्हणजे अशा ज्यावेळेस सरकारच्या वतीने अशा पणन सुधारणा केल्या जातात त्यावेळेस पहिला म्हणजे त्याची रिॲक्शन ही व्यापारी वर्गाकडनं होते की बाजार समित्या वेठीस धरल्या जातात, शेतमालाचे सौदे हे रोखले जातात, हे आपण पाहिलंय. आणि सरकार यावेळेस कठोर वाटतं, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस व्यापाऱ्यांवरती कारवाई करण्याची वेळ येते त्यावेळेस केली जात नाही, असंही आपल्याला निदर्शनात आलं. म्हणजे की 3-3 आठवडे नाशिकमध्ये बाजार समित्या बंद पडल्या, पण सरकार फक्त म्हटलं की आपण व्यापाऱ्यांचे जे लायसन्स दिले ते रद्द करून टाकू, परंतु केले गेलेले नाही. त्यामुळे कुठेतरी ही होते. आजचं वर्ष जर पाहिलं आपण मागे की सलग 2-3 वर्षानंतर चांगला पाऊस पडला आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न घेतलं, पण बाजारामध्ये जर विचार केला तर सातत्याने सुरुवातीच्या काळामध्ये या बाजार समित्यामध्ये व्यापाऱ्यांनी वेठीस ठरलं. त्यानंतरच्या काळामध्ये अतिरिक्त पाऊस झाला, म्हणजे जास्त पाऊस झाला, त्यामुळे अतिरिक्त उत्पादन आलं आणि त्यामुळे घसरले. मध्यंतरी नोटाबंदीच्या काळामध्ये व्यापाऱ्यांनी असहकार पुकारला, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि आता परत हे नवीन सुधारणा आहे, त्या विरुद्ध ते व्यापाऱ्यांची आणि त्या घटकांची रिॲक्शन येणं स्वाभाविक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकरी सफर होतं हे आपण विचार केला पाहिजे. आयात निर्यातीच्या बाबतीतही तेच धोरण आहे. म्हणजे आयात खरं तर शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं याच्यासाठी म्हणून या बाजार समित्या स्थापल्या गेल्या. जेव्हा आता हा असा नवा विचार प्रस्तावाधीन आहे आपल्याकडे, तर तेव्हा शेतकरी आणि व्यापारी या दोघांवरती काय परिणाम होईल असं वाटतं? निश्चितपणे आता जे मुंबई बाजार समितीचा जर विचार केला तर 25 जणांचं जम्बो संचालक मंडळ आहे तिथे शेतकरी प्रतिनिधी नावापुरते 6 आहेत, बाकी इतर व्यापारी प्रतिनिधी, माथाडी कामगार प्रतिनिधी आहेत, नवी मुंबई महानगरपालिकेचे एक प्रतिनिधी, नवी मुंबई महानगरपालिकेचे एक प्रतिनिधी, असे मला नाही वाटत की तो शेतकऱ्याचा विचार करत असेल ही मंडळी त्याच्यामध्ये. त्यामुळं बाजार समितीचा निर्णय घेतला काय, त्याच्यामध्ये सचिव नेमला काय किंवा न नेमला काय, तर मला वाटतं शेतकऱ्याला काही परिणाम होणार नाही. पण सरकारकडनं असाही विचार केला जातो की सर्व बाजार समित्यावर जिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात किंवा ज्या नफ्यामध्ये आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सरकारचा प्रतिनिधी असला पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. आणि मागील काळामध्ये पण 2 तज्ज्ञ संचालक नेमण्याची तीच त्याच्यामध्ये मागची भूमिका आहे. आता ते कितपत फ्रुटफुल झालेत किंवा त्याचे प्रत्यक्ष परिणाम साधले गेलेत की नाही हा संशोधनाचा विषय आहे, पण बदल होत आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. सचिवांची नेमणूक झाल्यानंतर काय प्रकारे या गैरप्रकाराला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे आता जे चौकशाचे सत्र सुरू आहे, ज्या प्रमाणात संचालकांचे चौकशी होते, फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, तर मला वाटतं की एक खामक्या प्रशासक तिथं नेमल्यानंतर त्याच्यावर निश्चितपणे नियंत्रण येईल. आणि जी काही आता शेतकऱ्यांची लूट होते, जे शेतकरी पिळवला जातं या व्यवस्थेमध्ये, त्याच्यात काही प्रमाणात रिलीफ होईल. पण अधिकारी नेमला म्हणून तातडीने फार मोठं परिवर्तन होईल असं वाटत नाही. तिथे एखादाच तुकाराम मुंडेसारखा खामक्या प्रशासक अधिकारी मिळाला आणि पूर्ण परिवर्तन केलं असं काहीतरी होईल तिथे, पण ती वेळ येईल. तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात असे सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत प्रशासकीय पातळीवर म्हणा किंवा हे व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने. तर मला वाटतं पुढच्या टप्प्यात या सरकारकडनं अपेक्षित आहे आणि त्या जर झाल्या तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल किंवा त्याला आपण शेतकऱ्यांचा विचार केला, व्यापाऱ्यांचा विचार केला. आता जाता अगदी थोडक्यामध्ये सहकार क्षेत्रावरती याचे काय परिणाम होतील आणि या प्रस्तावाचं राज्यव्यापी दूरगामी काय परिणाम तुम्हाला दिसतात? विनायक, यापूर्वी सहकार मध्ये अनेक बदल केले गेले आहेत. म्हणजे 97 घटना दुरुस्तीनंतरच्या काळामध्येही जरी सहकारी संस्थांना स्वायत्तता मिळाली असेल तरी पण त्या प्रमाणात जबाबदारी देखील वाढली आहे. म्हणजे नुकताच विधिमंडळाने कायदा संमत केला, त्यामुळे जर दोषी संचालक जर सापडले सहकारी संस्थांमधले तर त्यांना 10 वर्षापर्यंत निवडणुकीला उभं राहण्यासाठी बंदी केलेली आहे. ती ऑलरेडी त्या सुधारणा लागू झालेल्या आहेत. तर एकंदरीतच असं दिसतंय की म्हणजे अनेक चांगल्या काम करणाऱ्या सहकारी संस्था आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचा बॅकबोन आहे आपण असं समजूयात. पण चुकीचं काम करणाऱ्यांना इथून पुढे म्हणजे टॉलरेट केलं जाणार नाही अशी सरकारची भूमिका आहे आणि ती निश्चितपणे समर्थनीय आहे. आणि त्या दृष्टीने सहकारामधली जी काही बेबंदशाही आहे ती दूर करण्याच्या दृष्टीने ह्या प्रस्तावांचं आपण स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. पण त्याचबरोबर सहकार पूर्णतः सगळाच दोषी आहे असे म्हणून सरसकट कारवाई करणंही चुकीचं आहे, हे पण लक्षात आपण घेतलं पाहिजे. एकूणच आपल्याला जेवायला घालणारा शेतकरी त्याचं संरक्षण झालं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय महत्त्वाची माहिती आम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने दिलीत, त्याबद्दल विजयजी आपल्या मनापासून आभार. धन्यवाद.